नमस्कार प्रेक्षको, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण पूजा बंदरकर हिला आमंत्रित केलेलं आहे. हाय पूजा. आपल्या कॉलेजमध्ये सध्या इव्हेंट्स चालू आहेत आणि फार म्हणजे सगळ्यांची तयारी सुरू आहे आणि सगळी मुलं फार एक्सायटेड आहेत आणि सगळ्यात त्यांनी इव्हेंटची तयारी केलेली आहे आणि आपल्याला गेस्ट म्हणून पूजाला आपण आमंत्रित केलेलं आहे. सो त्याच औचित्याने पूजा, तुला कसं वाटलं कॉलेजमध्ये येऊन? खूप छान वाईट चांगलं आहे. हा, तर आपल्याकडे आर्ट्स सायन्स कॉमर्स आहे, शिवाय आपल्याकडे मास मीडिया आहे, आर्किटेक्चर कॉलेज आहे, असं सगळं. आणि त्यात आमचा हा रेडिओ 3 वर्ष झाली सुरू झालाय. सो नाईस टू हॅव यू हिअर. पूजाला म्हणजे हा चेहरा तुम्ही नक्कीच सगळ्या स्टार प्रवाह झी टीव्हीवर सगळ्यांनी पाहिला असेल. बऱ्याचशा सिरियल्स आहेत तिची थोडक्यात छोटीशी ओळख करून देते, नंतर आपण गप्पांना सुरुवात करूया. Pooja has done MA in Counseling Psychology. It's a work experience as a counseling psychologist, artist and actor in Marathi serials across major channels like I told you, Zee Marathi and Star Pravaha. Worked in short films, album songs and theatre, anchoring for cultural programs and events, and invited as a celebrity guest for college events. Her achievements are winner of multiple fashion shows, recognized in the Marathi entertainment and mental health field. She has also been as a judge working for school speech competitions, judge for Sanskriti Kala Darpan competition, judge at Keva company events and judge for Navratri Utsav competitions. She has won the titles like Miss Fashionista, Miss Rasayani, Miss Raigad Photo Sundari, PNG Presents फॅशन शो. तर या सगळ्या फॅशन शोज मध्ये सुद्धा ती पार्टिसिपेट तिने केलेला आहे आणि टायटल सुद्धा जिंकलेली आहे. तर तुझं खूप खूप स्वागत आहे. तर आता सगळा प्रवास म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे नो की खूप कष्ट घेऊन आपण मुली कुठून कुठून येतो, म्हणजे महाराष्ट्रातून नव्हे तर अवघ्या भारतातून आपला करिअर करण्यासाठी मुंबईत येतो. तर तू कुठून आली आहेस आणि तुझी अभिनयाकडे, म्हणजे तू सायकोलॉजिस्ट आहेस पण तू अभिनयाकडे कशी वळलीस ते जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे माझं असं की मी 8वी-9वीला असताना सिरियल बघायचे, तर मला कुठेतरी असं वाटायचं नाही यार मला हे करायचंय, माहित नाही पण मला हे करायचंय असं खूपदा वाटायचं. त्याच्यानंतर 12वी झालं, मी आई बाबांना सांगून बघितलं की बाबा मला ऍक्टिंग फील्डकडे जायचंय. तर बाबांचं असं होतं की यार नाही, ऍक्टिंग नाही करायची, इंडस्ट्री वगैरे मध्ये नाही जायचं. म्हटलं ठीक आहे, म्हणे तू हुशार आहेस तर तू अभ्यासाकडे लक्ष दे. त्याच्यानंतर मग मी माझं कॉलेज म्हणजे शिक्षण घेतलं की बॅचलर्स करत होते, पण माझी इच्छा आतून ती जातच नव्हती की नाही मला ऍक्टिंग करायची, हे माझं क्लिअर होतं. त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये माझं मास्टर सुरू असताना मला म्हणजे ऑनलाईन मी, कारण का कुठे ऑडिशन साठी जायची गरज नव्हती, तर मग मी घरातच ऑडिशन दिली, स्टार्ट केलं. आणि मग पहिल्याच राऊंड मध्ये एका कॉम्पिटिशनसाठी मग तिथे माझं सिलेक्शन झालं, नंबर आले आणि त्यांनी प्राइज घरी पाठवून दिला. तेव्हा आई बाबांना कुठेतरी वाटलं की करू शकते, थोडासा सपोर्ट मिळाला. आणि तेव्हाच मी पहिल्या कामानंतर एक शॉर्ट फिल्म केली, वळण, जिला नॅशनल आणि इंटरनॅशनल म्हणजे 100+ अवॉर्ड मिळाले. तर मग ते सक्सेस बघून आई बाबा रेडी झाले आणि मग त्याच्यानंतर एक छोटी छोटी म्हणजे मग थोडंसं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं, त्याच्यानंतर थिएटर केलं आणि मग त्याच्यानंतर एक सिरियल मिळाली आणि त्याच्यानंतर पुढे ही जर्नी सुरू झाली आहे. वाव, खरंच खूप शुभेच्छा आहेत तुझ्या जर्नीला. आता घराघरात पाहिली जाणारी मालिका म्हणजे श्री स्वामी समर्थ, त्याचा उल्लेख आपल्याला करायलाच हवा की स्वामी समर्थ मध्ये तुझं कास्टिंग कसं झालं आणि कोणता रोल तू करतेस आणि कशा पद्धतीचा तुला अनुभव त्या सिरियल मध्ये आला, त्याविषयी थोडंसं सांगशील. स्वामी समर्थ मालिकेमध्ये 2 ट्रॅकला काम केलं. तर पहिले होतं तेव्हा 2 म्हणजे सुना दाखवलेल्या की, तर ते म्हणजे खूप माझी इच्छा होती आणि माझी स्वामींवर प्रचंड श्रद्धा आहे. तर मी म्हंटल की यार सिरियल करते पण मला स्वामी समर्थ मालिकेमध्ये पण काम करायचं. मॅनिफेस्टेशन मी म्हणजे प्रत्येक वेळी असा विचार करते नाही मला हे करायचं आणि ते होतं. तर मग असं खूप सहज पाठवला प्रोफाईल की बघूया आणि लगेच सिलेक्शन झालं. ते माझं पहिलं स्वामी समर्थांमध्ये मालिकेमध्ये काम होतं. ते झालं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा म्हटलं की करायचंय खूप वेळाने, म्हणजे 6 महिने गेले. त्याच्यानंतर पुन्हा एक ट्रॅक आलेला, तेव्हा सावकाराची बायको असं कॅरेक्टर होतं आणि तेव्हा नेमकं मला खूप सांगायला आवडेल ही गोष्ट, म्हणजे मी अंधेरीला एका डबिंगसाठी आलेले आणि मी राहते कर्जतला. बरं, बापरे. तर मी ना म्हणजे फोटो पाठवले, त्यांना कास्टिंग करायची होती, व्हिडिओ ऑडिशन व्हिडिओ हवा होता आणि नेमकं मी फोटो पाठवले, माझं सिलेक्शन झालं पण मला ना डोळे आलेले
हो हो हो. आणि म्हणजे सिलेक्शन झाल्यावर हे सगळं झालं. मी सरांना इन्फॉर्म केलं की सर असं असं आहे. इच्छा तर होती, पण ते म्हणाले नाही तुझं सिलेक्शन झालं, तुला यावं लागेल. मग मी म्हंटल की करायला मिळतंय का नाही, कारण खूप प्रचंड लाल झालेले. त्याच्यानंतर मग गेले सेटवर. मग त्यांना कळवलं की सर मला तर इच्छा आहे, पण डोळे कॅमेरा समोर खूप लाल दिसत आहे. तर मग ते म्हणाले की थांब. मग थोडा वेळ म्हणजे बराच वेळ मला थांबून ठेवलेलं आहे तिकडे की बघू काय होत आहे, तुझे डोळे रिकवर होत आहेत का. आणि स्वामी कृपा थोड्या वेळाने म्हणजे तेवढ्यापुरती रिकवर सगळं झालं. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅक केला जो खूप छान होता. अच्छा. आणि मग थोड्या वेळाने पुन्हा रेड झाले. पण मी म्हंटल की खूप माझी स्वामींची सिरियल करायची म्हणजे मनापासून इच्छा होती आणि ते सगळं व्यवस्थित. तर मला तो प्रसंग खूप आठवतोय. इट्स अ मिरेकल म्हणू आपण. हा म्हणजे ऍटलीस्ट शॉर्ट पुरते तुझे डोळे नॉर्मल झाले आणि शॉर्ट नंतर पुन्हा डोळे आले. म्हणजे इतर वेळेस बाकीच्या वेळेस मी कंटिन्यू ड्रॉप टाकत होती की जेणेकरून ते लाल दिसू नये. बरं. पण मग सगळं नॉर्मल झालं. मी म्हंटले की खरंच इथे आले, कर्जत वरून मडला आले, म्हणजे 3 तासाचा येण्यासाठी 3 तास जाण्यासाठी 6 तासांचा प्रवास. आणि मी म्हंटल ही कंडिशन पण अशी आहे, पण स्वामी कृपेमुळे ती पण सिरियल खूप छान झाली. बऱ्याच म्हणजे स्वामी समर्थानंतर म्हटलं तर स्वामीनेच तुझे सगळे अभिनयाचे दरवाजे खुले केले, कारण यानंतर बऱ्याचशा मालिका तिने केलेल्या आहेत. पुण्या राजाची तू ग राणी, 7व्या मुलीची 7वी मुलगी, तसंच येड लागलं प्रेमाचं, विण दोघातली तुटेना आणि तारिणी. ही तारिणी वगैरे हे आता विण दोघातली सुरू आहे, आता सुरू आहेत मालिका. तर हा नवीन मालिकांमध्ये कसा अनुभव आहे, कारण सगळे दिग्गज आर्टिस्ट कलाकार त्याच्यामध्ये आहेत. तारिणीमध्ये तर म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आला. युवराज आता तुम्ही करंटली बघत असाल, युवराजची गर्लफ्रेंड म्हणून मी ते कॅरेक्टर केलं. डिरेक्टर पण खूप सपोर्टिव्ह होते आणि छान कॅरेक्टर करायला मिळालं, याचा नक्कीच आनंद आहे. आणि विण दोघातले तुटेना, तेजश्री प्रधान सगळ्यांच्याच आवडीची खूप छान एक्सपिरियन्स होता. तिच्यासोबतच सीन होते. वा. आणि मालिका म्हणजे आपण ऍज अ अभिनेत्री म्हणून येतो तेव्हा आपल्याला नाटक आणि चित्रपट हे सुद्धा करावे लागतात. मालिकांमध्ये काम मिळालं तर फार असं आपण बिझी असलं की आपल्याला फार छान वाटतं. त्या जोडीने तू वेब सिरीज मध्ये आणि अल्बम सॉंग सुद्धा तू केलेले आहेत. तर ते जे फील्ड आहे तर त्याविषयी थोडंसं तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. ओके. म्हणजे अल्बम सॉंग्स जेवढे तू केले आहेत. मला म्हणजे प्रत्येक अल्बम सॉन्ग एक काहीतरी, म्हणजे माझं प्रत्येक गोष्ट अशी की मी मागितलं नाही मला हे करायचं आणि तशा पद्धतीची पुढची कामं येत गेली. पहिले एक नॉर्मल मी अल्बम सॉन्ग केलं, म्हणजे जसं वळण केलं. त्याच्यानंतरच पहिलं मी एक प्रेमाचं लव्ह सॉन्ग होतं, तर त्याच्यात मग अराउंड ते 6 मिलियन 7 मिलियन असं गेलं. त्याच्यानंतर मग मी म्हंटल की गणपती रिलेटेड काही करायचे, गणपतीचे अल्बम्स करायचे. त्याच्यानंतर रक्षाबंधन, मस्त असं एक काम. आणि खूप छान रीच म्हणजे काहीच पहिले तेव्हा काहीच प्रशिक्षण नव्हतं. त्याच्यामुळे मग लोकांची की रिस्पॉन्स खूप छान आले की छान ऍक्टिंग वाटतेय किंवा इमोशनल ऍक्टिंग तू छान करतेस. तर त्या रिस्पॉन्समुळे मला स्ट्रेंथ मिळाली की मी खरंच म्हणजे लोकांपर्यंत पोहोचू शकते किंवा सगळ्यांना रिलेट होत होतं. म्हणजे त्या ज्या गोष्टी होत्या ना त्या की नाही आम्ही आमची बहीण बघतोय की अशी आहे किंवा ती सगळ्या गोष्टी इतक्या नॅचरल झाल्या की रिलेट झाल्या. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स अजून वाढला की नाही मी अजून छान करू शकते. तर म्हणजे मी माझ्या छोट्यासा कर्जत म्हणजे छोटंसं गाव आहे, गावापासूनच सुरुवात केली आणि त्याच भागात मोस्ट ऑफ अल्बम सॉंग्स होतात. तर मला मग तो एक फायदा झाला की मला बरेचसे अल्बम सॉंग्स करायला मिळाले. आणि सगळे थीम बेस्ड असतात ना, कधी वेडिंगचं असतं, कधी प्री वेडिंगचं असतं किंवा लव्ह सॉंग्स असतात किंवा कोळी नृत्य असतं त्याच्यामध्ये. मग त्यासाठी काही नृत्याचं की कोरिओग्राफ करतात ते तू लगेच पिकअप करते. ओके. आता तू जसं म्हणालीस गणपतीच्या उत्सवानिमित्त गणपतीच्या गाण्यावर सुद्धा तुला प्ले करायला मिळालं. फार खूप सुंदर आहे. एक ते वेगळं जग आहे अल्बम्स. म्हणजे प्रत्येक वेळी नवीन माणसं, नवे अनुभव, कॅरेक्टर्स, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. म्हणजे ऍज अ काउन्सिलर म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी नोटीस करायला मिळतात आणि ऍज अन ऍक्टर म्हणून पण मला त्याचा खूप फायदा होतो. हो हो हो, ग्रेट. एक छोटीशी विश्रांती घेऊया आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आणि पूजा बंदरकर हिच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युवा ऑन रेडिओ.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये अभिनेत्री मॉडेल पूजा बंदरकर हिला आमंत्रित केलेलं आहे. पूजा आता मालिका झाल्या, नाटक झालं, अल्बम सॉंग्स विषयी आपण बोललो. आणखी एक तू जॉनर टेस्ट केलेला आहे तो म्हणजे वेब सिरीजचा. कारण आता सध्या OTT आल्यापासून वेब सिरीजचा अगदी धुमाकूळ घातलेला आहे. तर तुझं वेब सिरीज मध्ये काम करण्याचा अनुभव म्हणजे तुझ्याकडे स्टोरी आली आणि मग तू कॅरेक्टर आल्यावर कॅरेक्टर वाचून तुला आवडल्यावर नंतर तू सिलेक्ट केलं, असं काही त्याविषयी थोडंसं. म्हणजे बरेचसे कॅरेक्टर येतात, त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर की नॉर्मल येतात, काही बोल्ड येतात. बट माझं असं नेहमी प्रेफर असतं की मला काय जमू शकेल, तर मी जे मला जमतं ते कॅरेक्टरला मी बोलते की हे मी वर्कआउट करू शकेल. किंवा हे आता म्हणजे पहिली स्टार्टिंगची माझी वेब सिरीज डिटेक्टिव्ह होती, ज्याच्यामध्ये मी डिटेक्टिव्हचा रोल केलेला. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा सिरीज वेब सिरीज येत गेल्या, ज्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपिरियन्स होते, स्टोरीज होत्या. आणि आता अर्थातच ऍड शूट्स पण तू बऱ्याचशा केल्या आहेत, म्हणजे जे कमर्शियल ऍड्स असतात. म्हणजे आपण पाहू शकतो पूजाच असं नव्हे, आपल्या ज्यांना कोणाला अभिनेत्री व्हायचं आहे ते वेगवेगळे हे तुम्हाला जे मीडिया आहे हे किती वास्ट आहे. म्हणजे तुम्ही नाटक म्हणजे रंगभूमी गाजवू शकता, तुम्ही मालिकांमध्ये काम करू शकता, चित्रपटात तुम्ही काम करू शकता, तसंच त्या जोडीला अल्बम सॉंग्स आहेत, ऍड शूट्स आहेत आणि वेब सिरीज सुद्धा आहेत. तेव्हा नक्की पूजाकडनं इन्स्पिरेशन घेऊन फार कमी वयात तिने एवढं यश संपादन केलेलं आहे. आता तुझं आणखी एक फील्ड आहे ज्याच्यामध्ये तू ग्रो केलेला आहे स्वतःला आणि स्वतः टोन्ड अप पण आहेस, ग्रूमिंग केलेलं आहेस, ते म्हणजे फॅशनिस्टा. म्हणजे फॅशनचं जे वर्ल्ड आहे जे सगळ्यात तरुणींना फार खुणवत असतं आणि त्या क्षेत्रात मध्यमवर्गीय कुटुंबातले व्यक्ती जायला घाबरतात किंवा आपण आउटलाईनला जाऊ अशी थोडी भीती असते आणि आपल्या घरचे सुद्धा तेवढं फार सपोर्ट करत नाहीत. पण टचवूड तुला सगळे त्यांचे सपोर्ट मिळालेला आहे आणि फॅशनच्या जगतात थोडं का होईना तू फार थोडं नाही मी म्हणेन भरीव असं काम केलेलं आहेस. तर बरेचसे तुला टायटल्स मिळालेले आहेत. तर फॅशन इंडस्ट्री बद्दल तुला काय सांगावं असं वाटेल? पहिले तर मी सांगेन, जेव्हा तुम्ही फॅशन इंडस्ट्री बद्दल बोलते, पण जेव्हा तुम्ही घरच्यांना ट्रस्ट देता ना की आम्ही व्यवस्थित करतो किंवा आम्ही रॉंग करत नाहीये किंवा, तर घरचे पण सपोर्ट करतात एक पॉइंटला, जर तुमची इच्छा असेल तर माझ्या बाबतीत पण ते अगेन्स्ट होते. पण जेव्हा कळलं की जेन्युअनली की ही मुलगी काम करतेय, त्याच्यानंतर मग घरच्यांचा सपोर्ट मिळत गेला. आणि जसं ऍक्टिंगचं होतं तसंच इच्छा माझी, म्हणजे जेव्हा मी म्हणजे रॅन्डम चॅनल्स लागलेले असायचे घरी, तेव्हा ते रनवे चालू असायचं, ते मॉडेल्स, मला ते की नाही यार की नाही हे मला करायचंय, म्हणजे खूप इच्छा होती ह्या दोन गोष्टींबाबत. तर मग बराचसा वर्ष थांबली, वेट केलं, कुठे शोज होतात काय होतात बघितले. मग फायनली म्हणजे इन्स्टाला असं स्क्रोल करता करता की बाबा इथे शो झालाय, मग तिथे डिटेल्स घेऊन खूप असं विचारलं, खूप वेळ गेला. इच्छा होती पण बऱ्याचशा गोष्टी करायला टाइम गेला म्हणजे त्या आधीपासून. त्याच्यानंतर पहिलं मी फॅशन शो केला मिस रसायनी. तर मग त्याच्यात सुरुवातीलाच वॉक म्हणजे तुमचं आउटफिट गरजेचं नसतं, त्याच्यासोबत तुम्ही किती सुंदर दिसता किंवा तुमचं आउटफिट कसं करता काय, त्याच्यापेक्षा तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलता किंवा तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करतात, म्हणजे तुमच्या आउटफिट बरोबर तुमची पर्सनॅलिटी पण मॅटर करते. आणि ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण म्हणू की ती गोष्ट एक सुंदर असते. म्हणजे फक्त बाहेरचं सौंदर्य नाही, तर कारण का फॅशन शो मध्ये तुमचं वॉक तर बघितलं जातं, त्याच्यानंतर तुमचं ड्रेसिंग सेन्सच्या मागची आयडिया, तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करताय, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर राऊंड पण असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही नॉर्मल क्वेश्चन विचारू शकतात आणि तेव्हा तुम्ही काय उत्तर देतात किंवा तुमचे विचार काय आहेत ह्याच्यावर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड असतं. तर मग तिथे मी पहिलं बेस्ट स्माईल जिंकले, पहिलाच शो, म्हणजे सर्वात पहिला शो होता, मग बेस्ट स्माईल जिंकले. मग विचार केला की नाही आता मला टायटल जिंकायचं. मग त्याच डिसेंबरला काहीतरी केलेला 30 तारखेला, आणि मग लगेच पुढच्याच महिन्यात लगेच त्याच वर्षी मग मी पुन्हा शो केला मिस रसायनी. मग तेव्हा टायटल जिंकले. तेव्हा सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन की वॉक चांगलं आहे, आपल्याला कुठल्या पद्धतीने उत्तर, आपल्याला कसं प्रिपेअर केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी सगळ्यासाठी तयारी केली. मग तो जसा शो झाला, त्याच्यानंतर मध्ये असे 2 शो झाले ज्याच्यात अपयशही आलं, पण मी म्हटले की ठीक आहे, इट्स ओके, कधी कधी होतं. एक
2 मी म्हंटल की ठीक आहे, मी स्वतःला विचारलं की माझं कुठे चुकलं किंवा मी कुठल्या गोष्टीत कमी पडले, हा. त्या गोष्टींसाठी तयारी केली आणि पुन्हा परत उभी राहिली. त्याच्यानंतर मी जे कंटिन्यू शो केले त्या सगळ्यात मी जिंकले. वाव. तर हा, मी म्हणते की इट्स पार्ट ऑफ लाईफ, की सगळ्या बरं. गोष्टी कधी कधी कभी पचत खुशी, नाही. कभी मला गम. हो. खूप वाईट पण वाटलं की यार काय कमी होतं किंवा काय असं, पण नंतर कळलं की स्वतःला ना तयारी करणं खूप गरजेचं आहे ह्या सगळ्यामध्ये. म्हणजे तुम्ही क्वेश्चन आन्सर रॅन्डम काही विचारतील, पण तुम्ही प्रिपेअर पाहिजेत त्या सगळ्यासाठी. आणि मग त्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर केल्या, वॉकसाठी हा. हे केलं, ट्राय केलं. त्याच्यानंतर माझा फॅशन सेन्स स्वतः चेंज हा, केला, सगळ्या develop गोष्टी केला, हा. डेव्हलप केल्या, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियाचा मी खूप चांगल्या प्रकारे इंस्टाग्रामचा, युट्यूबचा सगळ्या वॉक बघणं हा. किंवा हे सगळं बघून मग अभ्यास केला. नक्कीच. आता तुझ्यासारख्याच तरुण मुली आपल्या या क्षेत्रात, म्हणजे आता बरेचसे येतात, दिवसाला 5,000 म्हणून आपण अशी रेंज आहे इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्यांची. आणि खरंच नशिबाची साथ आणि तुमच्या मेहनतीची जिद्द असेल तर तुम्ही यश संपादन करू शकता पूजासारखं. तर या सगळ्या आपल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना तू काय सल्ला देशील? आज कॉलेज प्रिमायसेसमध्ये आली आहेस तर तरुण अभिनेत्रींना तू काय सांगशील? मी म्हणेल की तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली आहेत ना, हां. तर ती पूर्ण करण्यासाठी भले तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतील, तुम्ही स्वतःला विचारा की काय केलं पाहिजे, काय होतंय माझ्याकडून, स्वतःचा अभ्यास करा. आणि बाकी तुमची कॉम्पिटिशन इतरांची नाहीये, तुम्ही स्वतःला कसं बेस्ट देता येईल ह्याचा जास्त विचार करा. हो. आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही मेहनत घ्या. आणि मी म्हणते की जसं की यश येऊ शकतं, अपयश, पण त्यांनी खचून जाऊ नका. तुम्ही प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न इतके करा की यश आलंच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत गिव्हअप करू नका, असं मी सगळ्यांना सांगेन. वाव, थँक्यू सो मच पूजा, तू इथे आलीस आणि आपलं जज म्हणून ती आज आलेली आहे आपल्या सगळ्या इव्हेंटसाठी. आणि तू इथे आलीस आणि आमच्या आचार्य 90 FM ला छोटीशी छानशी मुलाखत दिलीस तुझ्यासारखीच. तुला सगळ्या भावी प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि नेहमीच आपण भेटत राहू इव्हेंट्सना किंवा आपल्या कॉलेजमध्ये, कॉलेज प्रिमायसेसमध्ये नक्कीच. आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. तर प्रेक्षको, आज आपण सेलिब्रिटी शोमध्ये अभिनेत्री मॉडेल पूजा बंदरकर हिला आमंत्रित केलं होतं आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आचार्य 90 FM यो ओन रेट. थँक्यू. आचार्य 90 FM